नाशिकच्या बहुचर्चित TCS निदा खान प्रकरणात आता एक मोठी आणि खळबळजनक अपडेट समोर येतेय। या प्रकरणातील संशयित आरोपी दानिश शेखच्या कुटुंबियांनी थेट मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांच्याशी संपर्क साधल्याची माहिती समोर आली आहे। धक्कादायक बाब म्हणजे इस्लाम पार्टीचे प्रमुख आसिफ शेख यांच्याकडून दानिशसाठी थेट वकील पत्र देण्यात आल्याचा दावा त्याचे वकील ॲडव्होकेट फैजी यांनी केलाय। आधीच मालेगाव ते मलेशिया कनेक्शन उघड झालेलं असताना आता राजकीय नेत्यांच्या एंट्रीमुळे मालेगावात एकच खळबळ उडाली आहे। तर दुसरीकडे मालेगाव हे लव्ह जिहादचं सेंटर बनतंय का असा सवाल करत भाजपने या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे। सध्या महाराष्ट्रात जे TCS प्रकरण जास्त आहे, या TCS प्रकरणात एक आरोपी आहे दानिश शेख यांनी माजी आमदार आसिफ शेख यांची भेट घेतली त्या आरोपीच्या परिवाराने आणि त्यानंतर मालेगावतून एक वकील यांनी त्यांचं वकीलपत्र नाशिकला काल दिलं। त्यांच्यासोबत आसिफ शेख होते। हे सगळं एकंदरीत प्रकरण पाहिलं तर काय सांगाल? मुळात TCS निदा खान लव जिहाद सारख्या अतिशय घृणास्पद प्रकरणात वकील इस्लाम पार्टीचे अध्यक्ष आसिफ शेख यांनी देणं याचा मी प्रथमतः निषेध करतो। दानिशच्या कुटुंबियांनी त्यांना संपर्क करणं हे सगळं संशयास्पद आहे, कारण निदा खान प्रकरणामध्ये मलेशिया टू मालेगाव असं सगळं जर प्रकरण बघितलं तर धर्मांतरणाचे प्रकरणासाठी कागदपत्रांचा पुरवठा हा मालेगाव शहरातून झालेला आहे। जन्मदाखले प्रकरण असेल किंवा लव जिहाद सारख्या प्रकरणांमध्ये किंवा लग्न करण्यासाठीच्या मुलांना उपस्थित करून देण्यामध्ये मालेगाव सारखं सेंटर हे लव जिहादचं सेंटर आहे का याचा तपास पोलिसांनी करायला हवा आणि दानिश सारखे कुटुंब यांना का संपर्क करतात हा मुळातच खरंच संशयाच्या भोवऱ्यातला विषय आहे। त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करावा आणि यामागील जे मास्टरमाइंड आहेत आणि जे पब्लिसिटीसाठी नाही करत आहेत तर खऱ्या अर्थानं हे त्याच्यामध्ये सहभागी आहेत का याचा तपास करावा अशी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने विनंती करतो।